सकाळी सकाळी उठलं ना, माझं हे ठरलेलंच काम असतं. रोज ह्या खिडकीमध्ये ना हे प्लांटर लावायचे. आता हे प्लांटर रात्री मी काढून ठेवते, कारण खिडकी बंद करता आली पाहिजे. त्यामुळं मग काही उठलं की परत ते लावून देते. तिथं छान ऊन येतं आणि त्या उन्हामुळे त्यांची ग्रोथही मस्त झाली आहे. त्यानंतर मग आईस क्यूब काढून ठेवते. माझं बाकीचं काम आवरूस्तोवर त्या छान मेल्ट होत्यात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पिऊन घ्यायचं. त्यानंतर दूध गरम करायला ठेवलं. तोपर्यंत आईस क्यूब मेल्ट झाल्या होत्या. त्यामध्ये आईस क्यूब म्हणजे आवळ्याचा ज्यूस आहे तो. त्यामध्ये थोडं पाणी टाकलं. 2 दिवसापासून ह्या रूममध्ये खूप जास्त राडा झाला होता. कलरिंगचं काम चालू होतं. त्यामुळे सगळं सामान अस्तव्यस्त होतं आणि सगळं सामान बाहेर काढलं होतं. जसं की पडदे, गादी, कपाट वगैरे असं भरपूर सामान. आज मला ते पुन्हा जिथल्या तिथं लावून घ्यायचं होतं. त्यासाठी अगोदर पडदे लावून घेतले. त्यानंतर बेडशीट अंथरून घेतलं आणि नंतर आम्ही आमचं मस्तपैकी आवरलं. आणि इशूची अशी क्यूटची हेअरस्टाईल आम्ही आज बनवली होती, जे की तिला खूप जास्त आवडली होती. मग दुपारी बेत होता बिर्याणीचा. आता आम्ही दोघंच खरी खायला असल्यामुळे बिर्याणीचा बेत ठरला होता आणि झालं. आम्ही पुन्हा रुसून बसलो. दिवसातून 10 वेळा मला हिची समजूत काढावी लागती आणि दिवसातून 10 वेळा तरी नक्कीच रुसत असेल. हिला रुसायला काहीच कारण लागत नाही, पण मला मात्र तिची समजूत पूर्ण काढावी लागते. आणि फक्त एक प्लांटर ह्या रूम मध्ये ठेवून दिलंय आणि ते एकदम त्याने वाईबच चेंज केली. खूप सुंदर दिसतंय हे मनी प्लांट इथे आणि अजून 1-2 प्लांट ठेवायचे आहेत मला इथे.